मंडळी, ज्या राज्याचे कृषी मंत्री म्हणत असतील की मला मिळालेलं कृषी मंत्री पद ही ओसाड गावची पाटीलकी आहे, विचार करा मग राज्यातली शेती किती उसाड आहे आणि ओसाड रानावर घाम गाळणारा मंत्र्यांपेक्षा किती कमनशिबी आहे। अशा वेळी ज्यांना स्वतःला उरपायला मलाईदार खाता हवंय ते शेतकऱ्यांच्या ताटात काही वाढतील ही अंधश्रद्धा आहे। तरीही बच्चू कडू नावाचा माणूस शेतकऱ्यांसाठी धडका देतोय। दगडावर व्यवस्था नावाच्या गेली 4 दिवस त्यांनी अन्नत्याग केलाय अन्नदात्यासाठी। निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा अशी मागणी ते करतायत। कारण राज्यातला शेतकरी आज अभूतपूर्व अशा संकटात आहे। कधी ओला कधी कोरडा, कुठला तरी दुष्काळ त्याच्या वाट्याला आहे। ते नाही तर गारपीट अतिवृष्टी ठरलेली आहे। निसर्गाच्या कोपातून काही वाचलंच तर त्याला व्यवस्थेचा शाप आहे। शेतीचा खर्च अजगरासारखा वाढत चाललाय आणि पिकांचा भाव आक्रसत चाललाय शंखातल्या गोगलगाईसारखा। हे इथलं भयान शेती वास्तव आहे। शेतकऱ्याला शेतीचा ताळमेळ जमत नाही म्हणून कर्जबाजारी होतोय शेतकरी। पडीक ठेवता येत नाही म्हणून पेरतोय शेतकरी। कधीतरी परिस्थिती बदलेल या आशेवर जगतोय शेतकरी। मंडळी, माणसाला आशा मरू देत नाही, मग ती सरकारच्या आश्वासनाची का असेना, पण त्यातही अनेकांचा धीर सुटत चाललाय। शेती शेतकऱ्याला झुंजवून मारतीये। इच्छा नाही पण शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव व्हावी म्हणून काही आकडे सांगतोय। सरकारी आकडे येथे मराठवाड्यात 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या काळात 269 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं। म्हणजे दिवसाला 3 आणि प्रत्येक 8 तासाला एक जणाचा शेती जीव घेते। मार्च महिन्यात सर्वाधिक 106 शेतकरी गेले। एकट्या बीड जिल्ह्यात दर 30 तासाला एक शेतकरी मरतोय। 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या काळात महाराष्ट्रात 2706 शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलंय। दहशतवाद्यांपेक्षाही जास्त क्रूर झाली आहे शेती। 2001 ते 2025 या 25 वर्षात 49,000 शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलं। महायुद्धापेक्षाही मोठं युद्ध लढतोय शेतकरी। म्हणूनच कृषी मंत्री म्हणत असावेत, मला ओसाड गावची पाटीलकी नको आहे, पण सरकार कुणी हौस म्हणून जीव देत नाही। हातपाय मारून झाल्यावरचा शेवटचा पर्याय असतो मृत्यू। तुम्ही बुजगावण्यासारखं फक्त बघत बसणार असाल, मलाईदार मंत्रीपदाची आस लावून शेतकऱ्यांचा अंत पाहणार असाल तर कसा जगेल इथला पोशिंदा, इथला शेतकरी। शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायचे दावे सरकार कितीही करत असलं तरी वास्तव मात्र दिवसेंदिवस भीषणतेकडे जात आहे। इथल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिलेला कर्जमुक्तीचा शब्द सरकार पाळतं का हे आता पाहायचंय। पण आज बच्चू कडूंच्या या आंदोलनाच्या नंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। सांगा सरकार कधी करताय कर्जमुक्ती? अमरावतीत सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाची धग 650 किलोमीटरवरील राजधानी मुंबईतही जाणवली। मंत्रालयाच्या गेटवर दिव्यांग बांधवांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं। आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे, हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्या आणि मजुरांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं 4 दिवसांपासून अमरावतीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला दररोज पाठिंबा वाढत चाललाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडूंची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला। आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं, सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावरती आलं पाहिजे। ताकदीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे। आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत आहेत तुमच्या। यांना सळव पळच करतो आम्ही, आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात। शरद पवार यांनी फोन करून कडू यांची चौकशी केली, तर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्वी रासपचे नेते महादेव जानकर आणि मंत्री वसंत पुरके, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बच्चू कडूंची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला। यावेळी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। लाखांना हाणायचं आणि 1,500 बहिणीला द्यायचं। मला सांगा, सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून
आमदारा खासदाराचे पगार थांबले का? मंत्र्यांचे पगार थांबले का? मंत्र्यांवर होणारा सरकारी खर्च थांबला का? अजिबात नाही. जर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, महाराष्ट्र संकटात आहे, तर 5 वर्ष एकाही आमदारा खासदाराला, कलेक्टरला आणि सचिवाला पगार देऊ नका. 5 वर्ष त्यांना तसं जगू द्या जसं आम्ही जगतोय. बच्चू कडूंच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. त्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक भागात आंदोलनं केली. सोलापुरात कपडे काढून घ्या पण कर्ज देता येणार नाही असं म्हणत आंदोलन करण्यात आलं. शिवाय अमरावती, नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. बच्चू कडूंचं वजन 3 किलोनं कमी झाल्यानंतर अमरावतीत प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे. त्यांच्या मागण्यांना सरकारकडून अजून ठोस प्रतिसाद मिळालेला नाहीये. बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या आहेत: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, दिव्यांग व विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या, शेतमालाला MSPवर 20% अनुदान द्या. या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी शड्डू ठोकलाय. सरकारनं निवडणुकीच्या आधी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी दबाव वाढू लागलाय. बच्चू कडूंच्या आंदोलनानं ही मागणी आता ज्वलंत मुद्दा बनतोय. त्याला सरकारकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या मुद्द्या